बाबा गेले का? कुठे गेले बाबा? बाबांना गती देणं हे पाठीमागच्यांचं कर्तव्य आहे. ते स्थूल जो देह याचं काय महत्वाचं? कारण जन्माला यायचं आणि मरायचं या देहाचं धर्म आहे. अगा कर्मी जे उरावे ते सुखदुखी उपजे ते नासे ते पुनरुपी दिसे. एक घटिका यंत्र जैसे परे. जन्माला यायचं आणि जायचं हा देहाचा भाग आहे. सुख आणि दुःख हा मनाचा भाग आहे. आणि तहान आणि भूक कोणाचा भाग आहे? आत्म्याचा. म्हणून त्या मुलीनं सर्व दागिने काढले आणि दिले की बाबा हे तू व्यापारी म्हणाल ताई तुझ्या बाबाने माझ्याकडून पैसे घेतले नव्हते तर मी तुमच्या बाबाकडून घेतले होते आणि तेच मला पैसे परत द्यायचे आहेत. वास्तविक पाहता मला बघायचं आहे की बाबाचे खरे वारसदार कोण आहे. नुसता मुलगा वंशाचा दिवा होऊ शकत नाही. आता मुलीही. सांगण्याचं तात्पर्य काय? पैसा आज आहे उद्या नसेल. परंतु ज्या बाबांनी तुमच्या आमच्यासाठी केलं त्या बाबांसाठी नाही का पितृकार्य करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आपली जर ऐपत असेल पूर्वीच्या काळात बऱ्याच गोष्टी आपण बंद करतोय. 13व्याला तुम्ही म्हातारा माणूस असल्यावर काहीतरी देता का? मिठाई, गोड जेवण, कोणी ताट देतो, कोणी वाटी, ज्याची जशी परिस्थिती. काय देतो? ह्याला काय म्हणतात? रिटर्न गिफ्ट. आपल्या बाबाला पुण्य देतात लोक. पाणी देतात म्हणजे काय? थोडं पुण्य देतात. कारण तिथे पुण्याची गरज आहे. पुण्याची पाऊटी सरे मग येऊ लागे माघारी मृत्यू लोक. मग आपल्या बाबाला ज्यांनी पाणी दिले आहे त्याचे आपल्यावर उपकार नको म्हणून आपण काहीतरी ताट, चमचा, वाटी किंवा अन्नदान करतो. ही आपली खरी परंपरा आहे. आपल्याला वाटतं रिटर्न गिफ्ट म्हणजे बाहेरून आलेली परंपरा आहे. अजिबात नाही.